नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर आय नो सध्या मी खूप घाण दिसतोय. आज सुट्टी होती त्याच्यामुळे काल रात्री झोपताना डोक्याला तेल लावून झोपलो होतो, त्याच्यामुळे तेलकट दिसतोय चेहरा. असो, तर आज सकाळी सकाळी जिमला येण्याचा योग आला होता, तो पण खूप दिवसानंतर. आणि या टायमिंगला जिमला येणं मला खरंच खूप आवडतं, कारण जिम लिटरली आपल्या मालकीची असल्यासारखं वाटतं. जिममध्ये कुणीच नसतं, त्याच्यामुळे कुठल्याच मशीनवरती आपल्याला वेट करावा लागत नाही आणि आपल्याला हवा तसा मनसोक्त जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ वर्कआउट करता येतो. आता एवढी सगळी मेहनत कशासाठी माहिती आहे तुम्हाला? तर वयाच्या तिशीमध्ये 25चा दिसण्याचा प्रयत्न, बाकी काही नाही. असो, जोक सपाट. तर मस्तपैकी वर्कआउट करून झाल्यानंतर जिमच्या बाहेर पडलो आणि डायरेक्ट पोचलो भाजी मार्केटमध्ये, कारण जाताना आज मला चार्वीसाठी थोडीशी फळं आणि भाजीपाला घ्यायचा होता, कारण आज संडे आहे त्याच्यामुळे स्पेशल मेनू बनवणार होतो मी आज लंचमध्ये. तर भाजी वगैरे घेऊन घरी गेलो तर बघितलं प्रियंका नाश्त्यामध्ये गरमागरम उपीट बनवायची तयारी करत होती. मग काय पटकन फ्रेश झालो, देवपूजा करून घेतली आणि मग बायकोने प्रेमाने आणि तितक्याच कष्टाने बनवलेला नाश्ता एन्जॉय केला आणि खरंच एक नंबर झालं होतं हे उपीट. उपीट खाऊन झाल्यानंतर मग मी लागलो माझ्या तयारीला, कारण आज मी लंचमध्ये बनवणार होतो फ्राईड नूडल्स, म्हणजे व्हेज आपले जे नूडल्स असतात ते. आणि हे मी एकदम इन्स्टंट जे चिंगचं मसाला भेटतं ना ते वापरून बनवणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले तर नूडल्स बॉईल करून घेतले आणि मग कढईमध्ये तेल टाकून आपल्याला हव्या त्या भाज्या थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर मग त्यामध्ये बॉईल केलेले नूडल्स टाकले, वरून जो चिंगचा मसाला आहे तो टाकला आणि मिक्स करून हार्डली 10 ते 15 मिनटामध्ये माझे हे नूडल्स तयार झाले. आता नूडल्स खूप लवकर बनवून झाले, त्याच्यामुळे मग मी लास्ट मिनिटला व्हेज मंचुरियन बनवण्याचा सुद्धा प्लॅन केला. ते सुद्धा मी रेडीमेड जे पीठ भेटतं ना दुकानात ते वापरूनच बनवतोय. तर अशा प्रकारे मस्तपैकी व्हेज नूडल्स आणि मंचुरियनचा प्लॅन केला होता मी सगळ्यांसाठी आज संडे स्पेशल. त्यानंतर मग संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर खूप महत्त्वाचं काम करण्यासाठी. आता हे खूप महत्त्वाचं जरी काम असलं ना तरी खूप अवघड आहे, कारण यंदाचे आपले गणपती बाप्पा बुक करायचे होते आणि यंदा चारवी बघा किती कौतुकाने सगळ्या गणपती बाप्पांकडे बघत होती, त्यामुळे म्हटलं तिच्याच आवडीचा बुक करूया. आता आम्ही तर खूप कन्फ्यूज झाले, पण तुम्हाला या गणपती बाप्पांपैकी कुठली मूर्ती आवडली हे कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.